नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. लेखक प्रशांत डिंगणकर यांच्या मनबाधा या नव्या ललित लेखसंग्रहाचं आज प्रकाशन होतं आहे आणि या सोहळ्यामध्ये तुम्ही सगळे आवर्जून उपस्थित राहिलात यासाठी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभारही मानते आणि खूप खूप स्वागत करते. आजच्या या सोहळ्यासाठी जे आमंत्रित आपले सगळे पाहुणे आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी विचारपीठावरती यावं. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिषजी शेलार, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर मॅम, ज्येष्ठ लेखक प्रवीण दवणे सर, ज्येष्ठ कवी महेश केळुसकर, स्वामीराज प्रकाशनाचे प्रकाशक रजनीश राणे आणि लेखक प्रशांत डिंगणकर. मी रजनीश सरांना विनंती करेन की त्यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिषजी शेलार यांचं स्वागत करावं. प्रवीण दवणे सरांचं स्वागत करण्यासाठी रजनीश सरांना विनंती करेन. महेश केळुसकर यांचं देखील आपण स्वागत करूया. प्रशांत डिंगणकर यांना विनंती करते त्यांनी महेश केळुसकरांचं देखील स्वागत करावं. ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर आपल्यासोबत उपस्थित आहे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. महेश केळुसकर, ज्येष्ठ कवी. खूप खूप आभार, खूप खूप स्वागत आहे आणि विनंती आहे की कृपया तुम्ही देखील व्यासपीठावरती या. मी विनंती करते प्रशांत डिंगणकर यांना की आपण भीमराव पांचाळे यांचं स्वागत करूया. आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूया. मनमनाचं उमगत नाही आधार कसा शोधावा, मनमनाचं उमगत नाही आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा. मानवाचं मन हे कधीच शांत किंवा उसंत त्याला कधीच मिळत नाही आणि त्यामधून जर ते एखाद्या कवी आणि लेखकाचं मन असेल तर मग काही विचारायलाच नको. सर्वसाधारण एका निरीक्षणामधून आणि अभ्यासामधून असंही समोर आलंय की सर्वसामान्य माणूस हा एका मिनिटाला म्हणजे 60 सेकंदांमध्ये किती वेगवेगळे विचार करत असेल तर तो साधारणपणे 48 ते 50 वेगवेगळे विचार 60 सेकंदांमध्ये करत असतो. आणि याचाच अर्थ की आपण दिवसभरामधला जर विचार केला तर आपण 70,000 वेगवेगळे विचार करत असतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी हे विचार येतात जातात असेच राहतात. पण एखाद्या कलाकाराच्या मनामध्ये येणाऱ्या या सगळ्या विचारांचं काय होतं तर मग अशी काहीतरी कलाकृती निर्माण होते. मनबाधासारखी मनाला दंश करणारे आणि मनाला व्यापून टाकणारे असे अनेक क्षण आहेत जे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये येत आहेत जात आहेत. काही दंश किंवा काही क्षण हे आनंदाचे आहेत, मात्र काही दुःखाचे देखील आहेत. आणि हा जो मनबाधामधला मन आहे हा आपल्या शरीरामधला असा काही एक अंश आहे की जो दिसणार नाही आहे, पण तो अंश जर आपल्यामध्ये नसेल तर माणूस हा माणूसही राहत नाही. मनबाधा हे प्रशांत डिंगणकर यांचं 6वं पुस्तक आहे आणि मनबाधा हे ललित लेखसंग्रहाचं पुस्तक आता रसिकांच्या हाती वाचकांच्या हाती आजपासून आम्ही सोपवतो आहोत. समुद्र, अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश ही पंचमहाभूत आणि या पंचमहाभूतांनी आपला संपूर्ण भवताल व्यापून राहिलाय. सोबतच आपल्यामधले जे षड्रिपू आहेत त्यापैकी लोभ, वासना, माया, मत्सर, क्रोध, मोह या सगळ्या मनामधल्या षड्रिपूंनी आपल्या मनाचा देखील ताबा घेतलेला आहे. आणि या सगळ्यांना एकत्रितपणे बांधून जे काही मनावरती तरंग उमटले त्या सगळ्याचे शब्द झाले आणि त्या शब्दांमधून मनबाधा हे पुस्तक जन्माला आलेलं आहे. त्यामुळे कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते अमेय रानडे यांना. स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्या ललित लेख संग्रहाचं प्रकाशन या कार्यक्रमासाठी आपण जमलेलो आहोत त्या ललित लेख संग्रहाचं शीर्षक मनबाधा असणं
हे किती वेगळेपणाचं लक्षण आहे हे आपल्याला लक्षात येईल. अशाच वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन करणाऱ्या स्वामीराज प्रकाशनाची माहिती आज तुमच्यासमोर मी प्रास्ताविकाच्या रूपामध्ये सादर करतोय. रसिको, मराठी बोलूया, मराठी वाचूया आणि मराठी लिहूया हे ब्रीदवाक्य प्रमाण मानून स्वामीराज प्रकाशन ही संस्था मराठी भाषा संवर्धन, प्रचार आणि प्रसाराचं कार्य करते. दरवर्षी आपल्याला माहिती आहे की 27 फेब्रुवारीला कवी कुलगुरू कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मग केवळ 27 फेब्रुवारीच का हा प्रश्न एका अवलिया माणसाच्या मनामध्ये आला. त्या माणसाचं नाव म्हणजेच ते जे टोपीकर तिकडे बसलेत ना, रजनीश राणे, स्वामीराज प्रकाशन असेल त्यांचं. खऱ्या अर्थाने अवलिया माणूस मी का म्हणालो की 27 तारखेला काय करायचं, तर केवळ 27 फेब्रुवारी ही तारीख प्रमाण न मानता प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला आपल्याला काही करता आलं तर अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि ती कल्पना मराठी आठव दिवसाच्या रूपामध्ये उतरली. जवळजवळ 3 वर्षांपूर्वी कोल्हापूर पासून या उपक्रमाला सुरुवात झाली. एकीकडे इंग्रजी शाळांचं प्रस्थ वाढत असताना कोल्हापुरातल्या काही परिभाषिक पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठवायचा निर्धार केला आणि ही गोष्ट लक्षात घेऊन रजनीश राणे यांनी या मुलांनाच दत्तक घेऊन मराठी आठव दिवसाची चळवळीची ही मुहूर्तमेढ अशा पद्धतीनं कोल्हापुरामध्ये रोवलेली आहे. मग कणकवली, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, बेळगाव, गोवा असा हा मराठी आठव दिवसाचा हा पुढचा प्रवास अजूनही सुरूच आहे. या निमित्तानं अनेक मान्यवर या चळवळीशी जोडले गेले. अशोकजी नायगावकर, डॉक्टर महेश केळुसकर, प्रशांत दामले, अशोक बागवे, कौशल इनामदार, संतोष पवार, राजेश देशपांडे, मंगेश सातपुते, वामन केंद्रे, चंद्रकांत कुलकर्णी ही फक्त प्रातिनिधिक नावं आहेत. जो म्हणून या कार्यक्रमाला येतो तो त्या चळवळीशी कायमस्वरूपी जोडलेला राहतो. हा आजवरचा आमचा अनुभव आहे. आम्हाला अभिमान वाटतो की मराठी आठव दिवस या भाषिक चळवळीची जागतिक मराठी अकादमी आणि इंग्लंडमधल्या वर्ल्ड बुक ऑफ एक्सलन्स या संस्थांनी खास दखल घेतलेली आहे आणि रजनीश राणे यांचा खास मानपत्र प्रदान करून यासाठी गौरव सुद्धा केलेला आहे. मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी आम्ही निमित्त शोधत असतो असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे जागर महिला मेळावा, अंबुद हे वेगळ्या प्रकारचं पावसाळी संमेलन, प्रायोगिक रंगभूमीला ऊर्जा देणारा स्वामीराज नाट्य महोत्सव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेली कविता लेखन कार्यशाळा अशा उपक्रमांचा उल्लेख हा महत्त्वाचा आहे. पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या साहित्याचा आणि गिरणगावच्या समृद्ध संस्कृतीची आठवण करणारं आगळं वेगळं सुर्वे मास्तरांचं संमेलन हे अगदी अलीकडेच म्हणजे अगदी मागच्या आठवड्यातच संपन्न झालं याच वास्तूमध्ये. स्वामीराज प्रकाशनानं आतापर्यंत विविध मान्यवर कवी साहित्यिकांची 11 पुस्तकं प्रकाशित केली. यामध्ये नुकतंच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यावरचं ध्येयधुंद या पुस्तकाचं सुद्धा प्रकाशन त्याच्यामध्ये झालं. रंगबावरी या दिवाळी अंकाचं सुद्धा वाचकांनी नेहमीच उत्स्फूर्त असं स्वागत केलेलं आहे. आणि आता आज प्रशांत निंगणकर लिखित मनबाधाचं तुम्ही असंच सगळे अगदी मनसोक्त स्वागत कराल हीच अपेक्षा आहे. तेव्हा ब्रीदवाक्य जागूया, मराठी होऊया आणि मराठी जगूया. धन्यवाद. आपण वेगवेगळ्या कारणांनी या माणसाशी जोडले गेलेलो आहोत. म्हणजे पत्रकार, लेखक म्हणून तो अनेकांना माहिती आहे, पण त्याने काय काय केलंय आतापर्यंतच्या आयुष्यात किंवा त्याने या आधीची जी त्याची पुस्तकं आली आहेत त्याविषयी थोडक्यात पुन्हा एकदा उल्लेख करावा लागेल. 2014 मध्ये म्हणजे मला असं वाटतं की त्याची सुरुवात जी लेखनाची झाली, ज्या पुस्तकाने झाली, अनुक्रमणिका हा त्याचा पहिला ललित लेख संग्रह होता आणि त्यानंतर आता 2026 मध्ये आपण पुन्हा एकदा ललित लेख संग्रह मनबाधा हा त्याचा प्रकाशित होतोय. 2016 मध्ये कुणब्याचा गावगाडा हे कुणबी समाजाच्या समकालीन घडामोडींचा वेध घेणारं पुस्तक आलं, जे महत्वाचं मापदंड याच्यासाठी ठरलंय की त्याआधी कुणबी बोलीमधलं किंवा कुणबी समाजाचं वास्तव किंवा त्याचं भान मांडणारं असं कुठलंच पुस्तक आपल्याकडे उपलब्ध नाहीये. 2017 मध्ये दगड हा एक दीर्घ कविता संग्रह आहे. हा इतका दीर्घ कविता संग्रह आहे, दगड या एकाच शब्दाला किंवा या एकाच गोष्टीला घेऊन लिहिलेला, ज्याच्यामध्ये 3500 शब्द आहेत.
याच पुस्तकाचा हिंदीमध्ये पाषाण या नावानं अनुवाद देखील झालेला आहे, ज्याला राज्य शासनाचा हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेकर हा सुवर्ण पुरस्कार देखील मिळालेला आहे. यानंतर 2022 मध्ये काय समजले हा कुणबी बोलीमधला पुन्हा एकदा एक कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झाला आणि आज हे 6वं पुस्तक रसिकांच्या आणि वाचकांच्या हातामध्ये येत आहे. मनबाधा हा पुन्हा एकदा ललित लेख असणारा हा संग्रह आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक उपक्रम आहेतच. कट्टीबट्टी सारखं नाटक, मुंगी साखरेचा रवा हे व्यावसायिक नाटक, सेलिब्रेशन हा पहिला डिजिटल दिवाळी अंक ज्याचं प्रकाशन मला वाटतं आशिषजी तुमच्याच हस्ते झालेलं होतं, न्यूजरूम लाईव्ह या पत्रकारांच्या दिवाळी अंकाचं संपादन, न्यूजलेस कविता अर्थातच पुन्हा एकदा पत्रकारांच्या कवितांचा हा कार्यक्रम, त्याची संकल्पना, त्याचं निवेदन हे सगळं प्रशांतदादा करतो. आणि अर्थातच या सगळ्याला मिळालेल्या पुरस्कारांची यादी देखील खूप मोठी आहे आणि आज मनबाधा हे नवीन पुस्तक वाचकांच्या समोर येतं आहे. त्यामुळे मनात नेमकं काय होतं हे पुस्तक लिहिताना किंवा ती मनबाधा नेमकी काय होती हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे लेखक म्हणून तुमचं मनोगत ऐकायचं आहे. प्रशांत. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे मित्र, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब, ज्यांच्यासोबत मी गेली 12 वर्ष काम करता करता 6 पुस्तकं पूर्ण झाली. त्यामुळे सुरुवातीलाच त्यांचे मी आभार मानतो की हा त्यांनी दिलेला वेळ आहे. त्यानंतर ज्यांनी आम्हाला लहान वयात म्हणजे खरं तर कॉलेजमध्ये ज्या वयात एक संस्कार लेखनाचा आमच्यावर केला ते प्राध्यापक प्रवीण डवणे सर, महाराष्ट्राचे ख्यातकीर्त गीतकार, 5000हून ज्यांनी गाणी लिहिली आणि निरूपणकार. त्यानंतर ज्यांनी माझ्या पुस्तकावर 2 पुस्तकांवर अत्यंत महत्त्वाचे संस्कार केले ते कुंब्याचा गावगाडा आणि काय समजली, ते डॉक्टर महेश केळुसकर, ज्यांची कोकणातील लोककला ह्या विषयांवर अभ्यास आहे, त्यांचा PhD आहे. त्यांचं खूप मार्गदर्शन मला लाभलं. या पुस्तकासाठीही पाठराखण त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर ठाण्याच्या महापौर, मुंबईचे महापौर साधेपणाने जे गाजले ते आमचे देवळे साहेब. त्यानंतर ठाण्याच्या पिंपळवकर मॅडमची अत्यंत साधेपणाने जी कारकीर्द गाजेल अशा महापौर मॅडम आज उपस्थित आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. भीमराव दादा, ज्यांच्या गझलांवर आम्ही, त्यांच्या गायकीवर आम्ही खूप प्रेम करतो, तेही अनेक आमच्या सगळ्यांवर प्रेम करतात, आवर्जून तेही उपस्थित झाले, त्यांचंही मी स्वागत करतो. प्रकाशक मित्र राजेश राणे, समोर अनेक जण माझे मित्रपरिवारातले बसलेत. विशेषतः सगळ्यात अगोदर ह्या सभागृहात हजर झाले ते प्रफुल्ल मारपकवार सर, ज्येष्ठ पत्रकार, आमच्या कवितांचे ते चाहते आहेत, आजही ते आलेत. हिंदी अनुवाद करताना माझ्या पाषाणचा ज्यांनी मदत केली अमरजीत मिश्र सर, तेही इथे आहेत. असे बरेच नायगावकर सर माझ्या प्रेमापोटी आलेले आहेत, नरेंद्र पाठक सर आहेत, डॉक्टर वीणा सानेकर मॅडम आहेत. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत. आज माझा बोलण्याचा दिवस नाही आहे, मी फक्त स्वागत करणार आहे, तुमच्या सगळ्यांचे आभार मानणार आहे. आणि कवी म्हटलं की किंवा लेखक म्हटलं की साधारणतः तो चंद्र, सूर्य, मंगळ अशा वेगवेगळ्या ग्रहांवर वावरत असतो. त्यामुळे पृथ्वीवर लाईट बिल भरायचं असतं, घराचा हप्ता वेळेत जायचा असतो, याचं काय भान कवीला असायलाच असं नाही, ते नसतंच अनेक वेळा, किंवा ती क्षुल्लक कामं असतात. ही सगळी कामं माझी नीटनेटकेपणे बायको करते. त्यामुळे ह्या सगळ्या लेखन प्रवासात तिचाही वाटा महत्त्वाचा आहे. सुरुवातीला तिचेही आभार मानतो. माझी मुलगी, माझ्या मुलीचं प्रेम, आईचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचं प्रेम, या सुरुवातीला मी सगळ्यांचे आभार मानतो. या पुस्तकामागची कल्पना एवढंच आहे की रजनीश मला जेव्हा भेटले तेव्हा म्हणाले की मला एक तुझं पुस्तक काढायचं आहे. खरं तर 4-5 वर्षापूर्वी मी हे काहीतरी लिहिलं होतं आणि ते तसंच पडून होतं माझ्याकडे. ते एवढ्यासाठीच की मला हवी तशी त्याची चित्र मिळत नव्हती आणि मग त्या चित्रांपायी ते सगळं अडकून पडलं होतं. तर जेव्हा रजनीशने मला सांगितलं आणि योगायोगानं क्रांती, तिचे ते चित्रकार बसलेले आहे, तिच्यानंतर आपण सन्मान करणार आहोत, तिला जेव्हा मी ते वाचायला दिलं तर ते जसं मला हवी होती चित्र, माहीत नाही ती बरोबर आहेत की नाही, पण मला जशी हवी होती तशी चित्र ती नेमकेपणाने उतरवली. त्यामुळे हे पुस्तक रूपात आज तुमच्यासमोर येत आहे. या पुस्तकात जे काय आहे ते तुम्हाला वाचल्यानंतर कळेल. फक्त एवढंच सांगतो की बाहेर आज खूप युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याच्या झळा आपणाला स्वयंपाकघरापर्यंत बसू लागलेल्या आहेत.
पण ही बाहेरची जी युद्ध आहेत ती आपणाला सहज जाणवतात, दिसतात आणि आपल्या जगण्यात त्यांच्या जाणीवा खूप बटबटीत असतात, त्यामुळे ते तीव्र असतात, जाणवतात. तुमच्या माझ्या आतमध्ये जी युद्ध सुरू आहेत ती अनेक वेळा जाणवतातच असं नाही, किंवा अनेक वेळा जाणवतच नाही. माझ्या या पुस्तकाच्या वाचल्यानंतर, या पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर, तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या आतमधल्या सुरू असलेल्या युद्धाची जाणीव झाली तरी सुद्धा मी समजेल की माझा हा अक्षर प्रपंच फळाला आला. एवढंच म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद. जरूर मनबाधा वाचल्याच्या नंतर अनेक जण लिहू शकतात, अनेक जण सहन करू शकतात किंवा ते फक्त अनुभवू शकतात. त्यामुळे मनबाधा वाचल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनात काहीतरी निश्चितपणे ढवळून निघेल असं वाटतं. आणि जो मुख्य कार्यक्रम आहे पुस्तक प्रकाशनाचा, तो प्रकाशनाचा सोहळा आपण सुरू करूया. मी विनंती करते सईला की त्यांनी पुस्तकं घेऊन इथे मान्यवरांकडे यावं. स्वागत करूया. मोबाईल खूप खूप आभार. तर मनबाधा या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करते आणि हे पुस्तक आता आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये येईल. त्यामुळे वाचावं वाटेल, लिहावं वाटेल ते जरूर प्रत्येकाने करावं. आणि आता काही जे महत्त्वाचे मान्यवर आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांनी या पुस्तकाला शुभेच्छा द्याव्यात, पण त्याआधी काही जणांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ज्यांनी या पुस्तकासाठी मेहनत घेतलेली आहे, ज्यांनी पाठराखण केलेली आहे या पुस्तकाची. आशिष शेलार यांना विनंती आहे की त्यांनी या सगळ्यांचं स्वागत किंवा त्यांचं कौतुक करावं. चित्रकार क्रांती बांदकर पडेलकर यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. या पुस्तकामध्ये जे वेगवेगळे लेख आहेत आणि त्याला अनुसरून ज्या चित्रांचा उल्लेख काही वेळापूर्वी प्रशांत निंगणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये केला, ही सगळी चित्र क्रांती यांनी रेखाटलेली आहेत. तर या पुस्तकाचं मुखपृष्ठ जे आहे ते संदीप राशीनकर यांनी साकारलेले आहे. त्यांना देखील विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावरती यावं. संदीप राशीनकर. तर लेखक आपल्या परीने लिहत असतो, पानांवरती पानं भरत जातात, पण नेमकं काय पुस्तकामध्ये हवं याचं संपादन लेखक विनोद पितळे यांनी केलेलं आहे या पुस्तकासाठी आणि त्यांना पण विनंती आहे की त्यांनी कृपया यावं. विनोद हा माझा असा मित्र आहे की मी लिहिलं की पहिलं त्याला वाचायला पाठवतो, पुढे काय करायचं ते त्याच्यावरच अवलंबून असतं. याही पुस्तकात त्याचं योगदान मोठं आहे. तर असे मित्र प्रत्येकाला मिळत आणि असे हात अनेकांच्या पाठीशी कायम राहत. आणि यानंतर कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं. त्यांचं स्वागत आशिषजींच्या हस्ते होईल. अशोकजी. नरेंद्र पाठक सर यांना देखील विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावरती यावं. आणि वीणा सानेकर यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील व्यासपीठावरती यावं. सानेकर मॅडम माझ्या मानस सासूबाई आहेत. माझ्या बायकोला त्यांनी शिकवलेलं आहे.
खूप खूप आभार. यानंतर मी विनंती करते आहे ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि सर्व सन्माननीय उपस्थित तुम्ही श्रोतेगण, पहिल्यांदाच मुंबईला पु ल देशपांडे यांच्या सभागृहामध्ये येण्याचं भाग्य लाभलं, त्याबद्दल खरंच खूप आनंद होतोय. कारण मला वाटतं आज मी वयाच्या 44 वर्षामध्ये राजकीय कुठलाही वर्तुळ नसताना जेव्हा पहिल्यांदा 2017मध्ये माझे मिस्टर रोहित पिंपळोलकर यांनी जी 25 वर्ष जी सेवा केली आहे कोपरीच्या जनतेसाठी, आणि मला वाटतं त्याचं कुठेतरी भान ठेवून आणि जनतेसाठी जी सेवा एक व्यक्ती करते हे बघून महाराष्ट्राचे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिला वॉर्ड आल्यानंतर पहिल्यांदा ही संधी मला दिली, त्याच्यानंतर दुसऱ्यांदाही ही संधी दिली. आणि हे समाजकार्य असंच करत असताना महापौर पद आपल्याकडे येईल याची जराही शाश्वती नसताना साहेबांच्याच मार्गदर्शनाने आणि साहेबांच्याच कृपेने आज महापौर पद म्हणून मला मिळालं, त्याबद्दलही साहेबांचं मनापासून धन्यवाद. आज मी महापौर कार्यालयामध्ये काम करत असताना खरं तर प्राचीताई, मी 6वी महापौर आहे की त्या आमच्यासाठी काम करतायत. पण जरी 2017मध्ये पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेला कुठलंही राजकीय वर्तुळ नसताना आपल्याला त्या कामकाजाची माहिती खरं तर माहिती जास्त करून घ्यायची असेल, त्याच्यासाठी सतत ठाणे महानगरपालिकेमध्ये जावं लागायचं. त्यावेळेला मीनाक्षीताई शिंदे तेव्हाच्या महापौर होत्या, नंतर नरेशजी मस्के साहेब आमचे आत्ताचे खासदार आहेत, त्यावेळेला नंतर ते महापौर होते. तर या सगळ्या प्रवाहामध्ये काम करत असताना प्राचीताईचं योगदान खरं तर खूप चांगल्या पद्धतीने मला मिळालं. ठाणे महानगरपालिकेचा अभ्यास करत असताना मार्गदर्शन प्राचीताईंकडून आणि त्यांच्या मिस्टरांकडून मला मिळालं, प्रशांत दादांकडून. आणि ही ओळख मला वाटतं आज या स्टेपला आली आहे की आपल्या जिव्हाळ्याची माणसं आपण निर्माण करतो, आणि ते जिव्हाळ्याचं नातं मला वाटतं प्राचीताई आणि त्यांचे मिस्टर प्रशांत दादा यांच्याबरोबर कुठेतरी झालंय. स्वतःची माहिती याच्यासाठी दिली की पहिल्यांदाच मुंबईमध्ये तुमच्या सर्वांसमोर येताना हा आनंद झालाय, आणि मी माझी ओळख करून देणं खूप महत्त्वाचं होतं. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानते. मनबाधा हे पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित सन्माननीय माहिती तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब, ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय प्रवीण दवणे सर, ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर, स्वामीराज प्रकाशनाचे रणजित राणे सर, आजचे उत्सव मूर्ती प्रकाश डिंगणकर, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित रसिक हो, सर्वांना माझा नम्रपणे नमस्कार. प्रकाश डिंगणकर ज्या शहराचे प्रतिनिधित्व करतात त्या ऐतिहासिक ठाणे शहराची महापौर म्हणून, ठाणे शहराची प्रथम नागरिक म्हणून मला समारंभासाठी निमंत्रित केल्याबद्दल मी आयोजक स्वामीराज प्रकाशनचे मनापासून आभार मानते. वास्तविक आमचे ठाणे नगरी शहर म्हणजे सांस्कृतिक नगरी. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही या नगरीतील साहित्यिकांचे ठाण्याचे नाव दिमाखात मिळवले आहे. ठाणे शहर जसे तलावांचे शहर आहे तसेच ऐतिहासिक शहर, तसेच आज महाराष्ट्राला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासारखे लाडके मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देऊन इतिहास घडवणारे हे आमचे शहर आहे. ठाणे शहराचे नाव अनेकांनी मोठे केले,
जनकवी पी सावळाराम, इतिहास संशोधक दाऊद दळवी यांच्यासारखे अनेक मोठी नावे घेता येतील. संगीतकार ओ पी नय्यर यांच्यासारख्यांनी सुद्धा अखेरचा श्वास ठाण्यातच घेतला. आज आमच्या ठाण्याचे नाव मोठे करण्यामध्ये कवी प्रवीण दवणे, डॉक्टर महेश केळुसकर, अशोक बागवे, प्रज्ञा दया पवार, अशोक समेळ यांच्यासह साहित्य, कला, सिनेमा क्षेत्रातलीही नावे आपल्याला घेता येतील. त्यानंतरच्या पिढीतही जे तरुण नावारूपाला यामध्ये येतात, एक नाव लेखक प्रशांत डिंगणकर यांचंही आता तिथे घेतलं जाईल. पत्रकारिता, काव्यलेखन, नाट्यलेखन, संपादन, ग्रंथ प्रकाशन, निवेदन, साहित्य लेखन, वाचकांची चळवळ या क्षेत्रात कार्यरत आहेतच. त्यांच्या लेखनाची दखल घेऊन ठाणे महानगरपालिकेतर्फे आम्ही त्यांना ठाणे गौरव अशा पुरस्कारांनीही पुरस्कृत करतो. जनकवी पी सावळाराम पुरस्कार हे दोन्ही मानाचे पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्यांची यापूर्वी 5 पुस्तके प्रकाशित झाली असून आज 6व्या पुस्तकाचे प्रकाशन इथे होत आहे. मला त्यांनी पुस्तक प्रकाशनापूर्वी वाचायला दिलेले नाहीत, पण त्यामुळे मी पुस्तकांवर बोलणार नाही. पण माझ्या माहितीनुसार त्यांनी राधा नावाच्या एका दैवी स्त्री मनाचा शोध या पुस्तकात घेतलेला आहे. मी त्यांच्या या साहित्य प्रवासासाठी तमाम ठाणेकरांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. मराठी साहित्यातील साहित्य अकादमी, ज्ञानपीठ हे मोठे पुरस्कार भविष्यात एखाद्या ठाणेकर लेखक, कवी यांना मिळावेत, त्यासाठी ठाणे शहराचे वातावरण, कलावंत, लेखक, साहित्यकांना अधिक पोषक, आनंददायी आणि प्रेरणादायी कसे होईल यासाठी आम्ही महानगरपालिकेतर्फे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहोतच. या कामात प्रकाश डिंगणकर सारख्या तरुण लेखकांना सहभागी होण्याचे आवाहन मी करते. पुन्हा एकदा प्रशांत डिंगणकर आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्याकडून मी खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर ठाण्याला अशी खूपच परंपरा आहेच अनेक लेखकांची, कवींची. आणि मला असं वाटतं की आता मी ठाणेकर नसल्यामुळे थोडीशी असूया देखील वाटते की मोनोपोली होत चालली आहे ठाण्यामध्ये सगळ्या लेखक, कवींची. तर ती जरा आमच्या वेस्टर्न साईडला पण यावी अशी माझी इच्छा आहे. यानंतर मी वेस्टर्नचेच असणारे गझल नवाज भीमराव पांचाळे यांना विनंती करेन की कृपया त्यांनी मंचावरती इथे यावं, डायसवरती, आणि त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. या साहित्य मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि आपण सर्व रसिक मायबाप, प्रशांत हा माझा खूप जुना मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे, गझलचा चाहता आहे. आणि विनोद, प्रशांत आणि अशा अनेक मित्रांनी ज्या काळी गझलचे कार्यक्रम मोजके व्हायचे त्या काळात ते माझ्या पाठीशी उभे होते. असे ते मित्र आहेत माझे. म्हणून आणि मला जी गझलची बाधा माझ्या मनाला झाली आहे त्याला खतपाणी घालण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. आणि ते रुजलं, वाढलं, फोफावलं, मोठं झालं. तुम्हीच मोठं केलं आहे. आणि गझलची बाधा झाल्यामुळं मला वाटतं मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझा मित्र, खूप चांगला मित्र, खूप निर्मळ मनाचा मित्र, खूप चांगला मित्र असा तो आहे. आणि त्याला शुभेच्छा देतो. आणि त्याचं पुस्तक कधी एकदा वाचतो असं मला झालं आहे. धन्यवाद. खूप खूप आभार. आणि यानंतर मी विनंती करते आहे ज्येष्ठ कवी महेश केळुसकर सर की त्यांनी या पुस्तकाला शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री, माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि आमचे मित्र ॲडव्होकेट आशिषजी शेलार, ठाण्याच्या महापौर शर्मिलाजी पिंपळूणकर,
या मनबाधा या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते होणार आहे आणि जगातली सगळी माणसं ही 1959 साली जन्माला येतात, त्याप्रमाणे त्यांचं आणि आमचं जन्मस्थळ एक आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. ते प्रवीणजी गवणे. विनोद आणि प्रशांत हे भीमरावजींचे जुने मित्र आहेतच, पण आम्ही पण आहोत. म्हणजे की त्यांची पहिली मुलाखत रविवारचे पाहुणे आकाशवाणी मुंबई केंद्रावर आपण केली होती भीमरावजी बरोबर. म्हणजे आम्हाला भाग्य मिळालं होतं. रजनीजी राणे प्रकाशक, कारण हल्ली प्रकाशक मिळावा लागतो, नुसतं लिहून चालत नाही. तर ते मराठीचं काम त्यांनी हातात घेतलं आणि मराठी चांगली पुस्तकं काढतात ते. तसं हे मनबाधा पुस्तक आणि उत्सवमूर्ती प्रशांत, संपूर्ण डिंगणकर कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मित्र हो. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सर्वत्र धनबाधेच्या बातम्या फडकत असताना मनबाधा या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने हजर आहात हे खरं म्हणजे आश्चर्यच आहे, सुखद आश्चर्य आहे. लोकांना धनबाधेचं अधिक आकर्षण आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रशांत डिंगणकर यांनी मनबाधा हे पुस्तक तुमच्या समोर आणलेलं आहे. हा ललित लेखसंग्रह आहे. यापूर्वी त्यांची जी 2 पुस्तकं आलीत, म्हणजे ज्याला मी लिहिलंय काहीतरी प्रस्तावना, ब्लर म्हणा, त्यापैकी एक म्हणजे त्यांचं कुणब्याचा गाववाडा आणि दुसरं काय समाज लिहू. आता कुणबी माणसं काय असतात तुम्हाला माहिती असेल तर, कुणबी हा पहिल्यांदा एकदम म्हणजे जमीन बघतो, ती व्यवस्थित भाजतो, भाजावळ करावी लागते, मग नांगरणी, आणि बी असतं ना बियाणं, ते एकदम प्युअर लागतं. चांगला कुणबी जो असतो तो प्युअर बियाणं पेरतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलेलं आहे, संत वचन आहे. तसं ह्याच्यावरती जे याचे वडील शिक्षक होते प्रशांतचे, आणि मी अरेतुरेतला आहे तो म्हणून मी अरेतुरेमध्येच म्हणणार. तर त्याचं जे गाव आहे पालशेत, गुहागर आणि ते सगळा परिसर, तिथलं सगळं शेतीभाती, निसर्ग, लोकजीवन आणि घरातलं सगळं, याच्यातून तो त्याच्यातला लेखक घडलेला आहे. ती बियाणं चांगलं लागतं, ते सकस आहे, त्यामुळे सगळं हे सकस पुढे. आणि दुसरी गोष्ट त्याचं एक मी बघितलं की आपल्यामध्ये ना नुसते गुण असून चालत नाही, ते गुणग्राहकता ओळखणारे काही मोठी माणसं मिळावी लागतात, त्यांचा एक पाठीवर हात. तसे आशिष भाईनी त्याला, जे आता 12 वर्ष आहे प्रशांत त्यांच्या बरोबर, आणि ते जे एक ट्युनिंग लागतं तर ते खूप महत्वाचं असतं. आणि तर म्हणाल ते खरं आहे, त्यांनी वेळ दिला म्हणून पुस्तकं झाली, नाही तर खरं नव्हतं. अनेक मंत्री महोदयांबरोबर अनेक पीए मंडळी किंवा जनसंपर्क असे, त्यांची किती पुस्तकं आली ती तुम्हाला माहितीच आहे. असो, सांगायचा मुद्दा असा की ती कुणब्याचा गावगाडा ते पुस्तक खूप छान आहेच म्हणजे, आणि ते महत्वाचं पुस्तक आहे. आणि दुसरी गोष्ट काय समजली, काय समजली तुम्ही अवश्य हे बघा. संगमेश्वरी बोलीमध्ये म्हणजे प्युअर संगमेश्वरी बोली कशी असते ती त्या पुस्तकामध्ये आहे. ते कविता आहेत त्या, आणि अप्रतिम आहे म्हणजे, आणि सरळ थेट आहे. कोकणी माणूस थेट बोलतो, मागे पुढे काय नाही, असं ती वाजवून टाकायची, म्हणजे काय झालं समोर का, आणि वरती विचारायचं काय समजले. म्हणजे ते इंग्रजीमध्ये अंडरस्टूड असं म्हणतात ना, म्हणजे ते बरोबर कळतं समोरच्याला. तसं ते पुस्तक. आणि दगड ना आहे, दगड ते
मी त्याला म्हटलं ते दगडचे प्रयोग केले पाहिजे प्रशांत, तू दीर्घ कविता आहे ती, पण त्याच्यामध्ये जो थॉट आहे, विचार जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि ते हिंदीमध्ये आल्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर पोचलंय पुस्तक. ठाणे शहराचं भाग्यच असं आहे की म्हणजे खूप मोठी परंपरा आहे. मी या शहरात अलीकडे आलो आणि मी तो प्रशांत वगैरे हे पूर्वीपासूनच आहे ठाण्यामध्ये, पण लोकांनी मला सांगितलं की डोंबिवली सोडल्याशिवाय मोठी माणसं होत नाही, त्यामुळे मी डोंबिवली सोडली आणि मग ठाण्यात आलो. आता मी होणारच, म्हणजे पुढे अजून नाही झालेलो पण होणार, कारण आता महापौर मॅडम पण आहेत त्यांनी, आणि मला खूप आवडलं त्यांचं एक, कारण लोकांना पुस्तकं न वाचताच बोलणारे खूप असतात. पण त्या म्हणाले की मी पुस्तक बाबा काय वाचलेलं नाही, मी बोलणार नाही. असं तुम्ही एवढं खरं बोलू नका मॅडम, आमच्या साहित्यामध्ये असं नसतं. म्हणजे तुम्ही राजकारणात असून एवढं खरं बोलताय चालेल, हे म्हणजे फारच परत एक आश्चर्य आहे. पण ठाण्यामध्ये म्हणजे पाडगावकर जर ठाण्यामध्ये जन्माला आले असते तर माझे जीवन आहे ठाणे म्हणून लिहिलं असतं त्यांनी, काय सांगता येत नाही. ते इतकं ठाणे शहर. आता पाठक सर आहेत इथे, नरेंद्र पाठक आमचे मित्र, आणि मला एक आठवलं ह्या निमित्ताने असं सांगायचंय की ना 99वं संमेलन झालं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, साहित्याचा विषय आहे म्हणून बोलतोय 1-2 मिनिटं, की 99वं संमेलन झालं वगैरे आणि 100रावं पुण्यामध्येच होईल की काय अशी भीती वाटत असताना काही बदल झालेले आहेत बरं का. आणि आशिषजींची जुनी मागणी आहे मुंबईला 100रावं, काय सुद्धा बरोबर ना, तर आणि आपण सगळे मान्य आहे ना तुम्हाला, तर आमची मागणी आहे या व्यासपीठावर. म्हणजे पहिली मागणी मी करतोय, तर मला कुठेतरी लक्षात ठेवा, नाही तर मागणी करतोय आणि नावं दुसरीच येतात पुढे. तर मुंबईला जर, कारण कसं आहे माहिती आहे, याच्यामागे नुसतं हे नाही आहे, त्याच्यामागे संयुक्तिक कारण आहे की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, बरोबर आहे, मराठी साहित्य संमेलन आहे, मग ते राजधानीत व्हायला पाहिजे. आणि मुंबईत संमेलन होऊन खूप वर्ष झाली आणि सगळ्या सोयी आहेत, सगळं आहे काही, तर 100 मुंबईत झालं तर काय बिघडलं. आणि मला वाटतं पाठक सर तुम्ही हे काम कराल असं मला वाटतं. म्हणजे जेवढं शक्य आहे ते आपण करू, आम्ही आहोत तुमच्याबरोबर सगळे. आणि एवढे मोठे तुमच्या बाजूला हा भक्कम बलदंड, तर ते सगळे आहेतच, कारण नायगावकरांच्या शब्दाला हल्ली कोणी नाही म्हणत नाही, बरं का. त्यांचं घरात कुणी ऐकत नाही पण बाहेर लोक ऐकतात, तर त्यांनीच सांगितलं म्हणून मी म्हटलं असं की माझ्या घरात कोणी ऐकत नाही, नाही का. हो ना, मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेयसी तू, ती म्हणाली यापुढे चोरून भेटू. अशा कवीला म्हणजे संमेलन मिळालं पाहिजे 100रावं, उघड उघड मिळालं पाहिजे, चोरून नाही. तर असं हे सगळं आहे. आणि हे पुस्तक सुद्धा, हा जो मनबाधा संग्रह आहे प्रशांतचा, त्याचं निर्मिती रजनीश राणे यांनी खूप छान केलेली आहे. आणि त्यातली चित्र, त्यातले विचार, आणि खूप वेळ न दवडता मी हे जे काय लिहिलंय थोडंसं ते मी वाचूनच दाखवतो तुम्हाला, म्हणजे याचं काय म्हणू आपण सारांश, त्याचा एक जे असतं ते कळू शकेल. प्रेम, कोमलता, करुणा, भक्ती यांचं संपृक्त प्रतीक असलेल्या आत्मराधेचा, म्हणजे स्वतःमधील सर्जनशील अस्वस्थतेचा शोध घेण्याची अखंड साधना करणाऱ्या प्रशांत डिंगणकर या आमच्या तरुण लेखक मित्राचा मनबाधा हा 13 ललित लेखांचा नवा संग्रह सकस अर्थपूर्ण वाचनाची सवय असलेल्या वाचकांना समाधान देणारा आहे. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा शोध घेण्याची या लेखक मनाला आस आहे. आणि म्हणूनच श्री पंत महाराज बाळेकुंद्री महाराजांच्या भक्त परिवारात सामील असलेले डिंगणकर आपल्या मनोगतात सांगतात, मोक्ष नको चिरशांती हवी. स्वतःमधल्या षड्रिपूंवर मात करण्यात जेव्हा हा साधक यशस्वी होईल
तेव्हा त्या महाभूतांचं पंचमहाभूतांचं दर्शन होईल हे त्यांना माहीत आहे. पुशी रेगेंची त्रिधा राधा तुम्हाला कविता माहीत आहे, आठवत असेल अनेकांना. विस्तीर्ण भुई गोविंद अनक्षेत्र साळीचे राधा युगानुयुगीची युगाची प्रियमदा. असं ती राधा आहे. ही राधा म्हणजे ती सर्जनशील अस्वस्थता आहे लेखकाच्या कवीच्या मनातली. राधा म्हणजे कोणी अशी मूर्ती नव्हे, व्यक्ती नव्हे. ते प्रतिकात्मक छान या ललित लेखसंग्रहात आहे. प्रत्येक सर्जनशील लेखक कलावंतात युगानुयुगांपासून दडून असलेली ही राधा आणि गोविंदाची अद्वैती प्रकृती पुरुष जोडी डिंगणकरांच्या या लेखसंग्रहात विविध रूपरंगात प्रकट झाली आहे. स्वतःमधील अपूर्णतेचा शोध घेताना लेखकाची शब्दकळा तरल आणि काव्यात्म होते. ललित गद्याची सर्व गुणवैशिष्ट्ये मौजूद असलेल्या या लेखसंग्रहाची मनबाधा वाचकांनाही हो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप आभार महेश सर. जसं तुम्ही 100व्या साहित्य संमेलनाचं म्हणालात, तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा याची सुरुवातही साहित्य संमेलनामधूनच झालेली होती आणि आचार्य अत्रेंनी तेव्हा त्याची हाक दिलेली होती. साहित्य संमेलनाच्याच मंचावरून त्याची आठवण झाली. त्यामुळे तुम्ही या मंचावरून जी मागणी केली आहे, जी विनंती केलेली आहे, ती निश्चितपणे घडावी आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 100रावं हे आपल्या सगळ्यांना मुंबईमध्ये अनुभवता यावं ही इच्छा कायम राहील. आणि आता मी आमंत्रित करते प्रवीण दवणे सरांना की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात. मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. कृष्णाचे रुपडे डोंगर जाहले निळे. कृष्णाचे रुपडे डोंगर जाहले निळे, गोपाळ सावळे दिसतात. संत जोगा परमानंद यांच्या या ओळी मधमाला वाचता वाचता आपोआप मला स्मरून गेल्या किंवा स्पर्शून गेल्या. श्रीकृष्णाचं नुसतं दुरून जाणं यामुळे डोंगरही निळे होतात आणि तिथले जे सावळे गुराखी आहेत त्यांच्याही हृदयात निळाई पाझरते. ही या कृष्ण तत्वाची एक विलक्षण अशी महती आहे आणि खात्री आहे. आणि अशा एका अथांग तत्वाच्या प्रेमात पडलेली, पण विशेष म्हणजे प्रत्यक्ष त्या काळात नसलेली, म्हणजे भेट किंवा मिलन तर नंतर, पण मुळातच कुठल्या काळात नेमकी ती पुढे आहे त्याचाही शोध लागलेला नाही, अशी ही भाववृत्ती राधा. या राधेची एक आगळी वेगळी मनबाधा, चिरंतराची एक अथक जखम. माझे विद्यार्थी मित्र किंवा आता म्हणावं की नुसतं मित्र, त्या प्रशांतजींना ती बाधा जडली हेही मला वाटतं भाग्य आहे. आणि अशा या मनबाधेचं एक ललित बंधात अतिशय उत्कट असं रूपांतर झालं. आणि आज या साहित्यिक सांस्कृतिक मंचावर आदरणीय आशिषजींच्या उपस्थितीत, त्यांच्या हस्ते आणि विशेषतः ठाण्याचे महापौर मुंबईत येऊन ठाणा मुंबई हा जो एक सांस्कृतिक साकव आज निर्माण झाला, त्या व्यासपीठावर या मनबाधेला प्रकाशित करण्याचं, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत ते व्यक्त होण्याचं भाग्य लाभलं. त्यामुळे आधी टाळ्यांच्या गजरात आपण प्रशांत डिंगळकर यांचं हार्दिक अभिनंदन केलं. पुढे जाण्यापूर्वी आमचा सन्मान अनेकांचा इथे केला. मग इथल्या कवींच्या वतीनं, रसिकांच्या वतीनं कवी प्रशांत यांचाही सन्मान केला पाहिजे, तोही पुस्तकांनी. म्हणूनच दिगंताचा उद्गार हा माझा एक निवडक कवितांचा संग्रह आशिषजींच्या हस्ते मी प्रशांतजींना देतो, तो त्यांनी स्वीकारला.
व्यासपीठावरचे सर्वच आदरणीय मान्यवर आणि आपण संवादिकेनं दवणेही शुभेच्छा देतील असं म्हणून माझं बोलणं मी आटोपतं घ्यावं हे सुचवलं की काय असं जरी असलं तरी मी मुळीच ते आटोपतं घेणार नाही. याचं कारण असं, हा मुळात पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. महापौर ताईंना कदाचित वाचायला मिळालं नसेल, महेशजींनी पाठ्यपृष्ठाच्या निमित्ताने ते वाचलं, राणीजींनी तर ते प्रकाशितच केलं. आमचे गझल नवाज भीमराव हे कदाचित त्याला सुद्धा कवितेचं रूप देतील आणि ललित निबंधाची सुद्धा गझल करतील. हे सगळं कदाचित पुढे होईल, पण मुळात त्या पुस्तकावर तर बोललं पाहिजे. नुसताच एक हलका फुलका आणि तळलेल्या पापडासारखा कार्यक्रम होऊ नये असं मला एक वाटतं. कारण हे पुस्तक अर्थातच हलकं फुलकं नाही आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही नंतर काय म्हणाल ही तुमची बाधा, पण मी मात्र दिलेल्या मिनिटात किंवा न मिनिटात प्रशांतजी थोडंसं व्यक्त होणार आहे आणि हळूच येऊन संवादिकेने उभं राहून आता थांबवा असं सुचवू नये. मी योग्य वेळी नक्की थांबेन, कारण अजूनपर्यंत मला समय बाधा कधी झालेली नाही. हे सांगायचं कारण असं की प्रत्येक रसिक इथला विचक्षण आहे आणि उत्सुक आहे. मित्र हो, सुरुवातीला मी एका अभंगाचा उल्लेख केला, तो धागा ठेवून मी पुढे जाईन की यातले लेख जेव्हा मला पुरेसा आधी प्रशांतने वाचायला दिले त्यावेळेला अगदी खरं सांगतो मी की एक ललित लेखांचा म्हणजे पाना फुलांचा, पावसाचा, दवात भिजलेल्या प्राजक्ताचा असा एखादा संग्रह असेल असं मला वाटलं होतं. परंतु मी जेव्हा डॉक्टर आनंदराव देशमुखांची प्रस्तावना वाचली, महेशजींनी लिहिलेलं पाठ्यपृष्ठ वाचलं आणि पुढे जेव्हा मी दालनामध्ये जायला लागलो तेव्हा मी लगेचच पहिल्या लेखानंतर प्रशांतजींना मी निरोप दिला दूरध्वनीद्वारे की प्रशांत मनबाधा जडू लागली आहे. याचं कारण चविष्ट कादंबरीसारखं पटापट उरकण्याचं हे पुस्तक नाही. आकाराने कदाचित ते छोटं असेल, पण कविता जशी शब्दांच्या संख्येने मोजायची नसते तशी शब्दाच्या आत शिरून आशयाचा परीघ शोधावा अशा तऱ्हेचा ललित लेख संग्रह आहे. आणि म्हणूनच मला अस्वस्थ करणारं असं लेखन तुम्ही लिहिलं आहे. म्हणजे एखादी कोटी नुसती करायची झाली तर कोटी म्हणून समजू नका, परंतु प्रशांत डिंगणकर मला या लेखनातून अशांत डिंगणकरच अधिक वाटतात. आणि मला असं वाटतं की ती अशांतता असल्याशिवाय अशा तऱ्हेची मनबाधा होत नाही. कारण वरवरचं सुखवस्तू, जाता जाता भेळेचा शेंगदाणा उचलावा अशा प्रकारचं लेखन लिहिलं जातं आणि ते खपाच्या दृष्टीनं लोकप्रिय होतं. पण मला प्रशांत हे वाचताना जे जाणवलं ते या विचारपीठावरून, व्यासपीठावरून सांगावंसं वाटतं ते म्हणजे एक खपणारं लेखन असतं आणि एक खपून केलेलं लेखन असतं आणि त्यासाठी एक वेगळं मूल्य मोजावं लागतं. ते आंतरिक असतं, ते बरोबरचं नसतं. म्हणजे कदाचित राणेसाहेबांनी ते अलीकडे प्रकाशित केलं असेल, काही महिन्यांपूर्वी त्याचं मुद्रण सुरू झालं असेल, पण ही बाधा कितीतरी वर्ष आधी प्रशांतच्या मनाला डसलेली असणार, अस्वस्थ केलेली असणार. आणि तुमचं लेखन वाचताना तुम्ही जे सूत्र घेतलंय किंवा एका अर्थाने अगदी वेगळ्या प्रकारे सांगायचं झालं तर तुम्ही निवेदक निवडलेले, हा एक वेगळा निराळा कदाचित तुमच्याही मनात नसलेला विचार असेल. कारण आता तुमच्या हातात ते पुस्तक राहिलेलं नाही, ते आमच्याकडे गेलं. म्हणजे पंचतत्वांचा उल्लेख जसा आहे, षड्रिपूंचा उल्लेख आहे, तसे नंतरच्या प्रकरणात तुम्ही प्रश्न या विषयावर लिहिले, तत्व या विषयावर लिहिले. मी तर असं म्हणतो की पृथ्वी काय, वायू काय किंवा हे जे पंचमहाभूत आहेत ही एका अर्थाने सूत्ररूपाने निवेदक म्हणून आलेले आहे. वाचताना जाणवत नाही, वाचताना संवाद स्वतःशी आहे, वाचताना तो नसलेल्या राधेशी आहे, वाचताना तो नसलेल्या कृष्णाशी आहे. पण तरीही अनेकदा ते मूळ जे तत्व आहे त्या तत्वाचं सूत्र घेऊन आपल्याला ती राधा शोधायला लेखक प्रशांतजी हे भाग पाडतात असं आपल्याला दिसतं. मित्र, त्यांच्या दोन ओळी मला इथे उद्धृत कराव्याशा वाटतात आणि मग आपण
हलकेत पुढे जाऊ. त्यांनी असं म्हटलंय की मला हे लेखन करताना सातत्याने वाटत राहिलं की प्रत्येकाच्या मनात एक राधा असते, व्यक्त अव्यक्त, सत्यात, कल्पनेत, वास्तवात, अवास्तवात, पण असतेच ती. हे मी वाचलं आणि मला कसे संदर्भ जुळत जातात बघा, की मला इंदिरा संतांची मृण्मयी कविता आठवली. का बरं? तर याचं कारण मित्रांनो, मृण्मयीमध्ये ती पृथ्वी तत्वातून व्यक्त झालेली आणि अवकाश रूपातल्या अथांग प्रियकराला भेटू पाहणारी आणि ते भेटता भेटता स्वतःच विरून जाणारी अशी मृण्मयी इंदिरा संतांनी तेव्हा व्यक्त केली होती. रक्तामध्ये ओढ मातीची, रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. मित्र हो, मातीचे मम अधुरे जीवन ही राधेची शोकांतिका आहे. ही राधेची जशी शोकांतिका आहे त्याप्रमाणे ही राधेची सुखात्मिकाही आहे. मग आपण म्हणाल एकाच वेळेला तुम्ही दोन गोष्टी कशा मांडता? याचं कारण ती जखम असणं हेही भाग्य आणि ती जखम न भरणं हे सुद्धा सृजनासाठी भाग्य असतं. एकदा का त्या लेखक नावाच्या, कवी नावाच्या, कलावंत नावाच्या मनाची अश्वत्थाम्याची जखम वाळली, सुकली की मग नुसती लेखणी वर निळी ओली असते, पण वरच्या निळ्या ओल्याची ओल कवितेत उतरत नाही. म्हणूनच ती अस्वस्थता तुमच्या अनेक लेखनातून येते आणि त्याचं या ठिकाणी स्वागत होतं. म्हणून तुमचं पुस्तक वाचताना आनंद नाही होत. हे आनंद न होणं हीच मुळात त्यांची श्रीमंती आहे. आपण असं नाही म्हणत की वा छान सुखावलो मी, नाही. आपण बोटाचं मोरपीस मध्ये ठेवून आपण पृथ्वीतून जाणवणारी, वायुरूपातून जाणवणारी, या तत्वरूपांतून जाणारी एक वेगळी तीव्र अशी सनातन चिरंतन अशी सृजनशक्ती आपण नकळतपणे शोधत राहतो. नकळत आपल्याला ते दृष्टी देतात. या गोष्टीचा आपण विचार फारसा केलेला नसतो. ही मनबाधा आहे, ही काळीज बाधा आहे, ही संवेदनेला झालेली जखम आहे आणि त्यामुळे त्या प्रकारे ते शोधायला प्रयत्न करतात. आणि प्रशांतजी, एका गोष्टीचं मी स्वागत करीन, कारण तुम्ही कुठेही ती राधा मला सापडले असा दावा केला नाही. तुमचं मी स्वागत एवढ्यासाठी करीन की हे मला कळलंय असा आविर्भाव नसल्यामुळेच त्या पाऊलवाटा हुडकायला लागतात, शोधायला लागतो आपण. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय, ही राधा मला सापडले असा मला दावा नाही आणि उद्या ती तुम्हाला वाचताना तुम्हाला वेगळ्या तऱ्हेने सापडली तरी पण माझी हरकत नाही. ही मुक्तता या ठिकाणी आहे. हे मला इथे रसिकांना मुद्दामून सांगावंसं वाटतं. म्हणून त्यांनी असं जे म्हटलंय की माझा शोध हा तुमचा होऊन जाईल, इतकं सहजगत्य ते वाक्य होतं. पण त्यासाठी आपल्याला त्या लेखनाशी अद्वैत व्हावं लागतं, आपण त्याच्यामध्ये विरून जावं लागतं, आपण तेच व्हायला लागतं असं मला वाटतं. मित्रहो, हा एक करुणेचा शोध आहे. राधेच्या डोळ्यांनी आपण जग बघू लागायला लागलो की आपल्याला एकीकडे महोत्सव पण कळतात आणि एकीकडे कंटक पण कळतात. म्हणजे बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता आहे, त्यातल्या दोन ओळी पुन्हा संदर्भासाठी घेईन की कशी राधा आहे ती. तर ती आहे की ती रंगविशी रंग, रंग भरले डोळ्यात, मायासाठी श्रीरंग रंग खेळ्या वयात. विचार करा की रंग डोळ्यात भरलेत, तो श्रीरंग आहे आता बाहेर नाही उरलेला, माझ्यात आहे. माझे डोळे श्रीरंग पाहत नाहीत, माझी दृष्टी श्रीरंग झाली. हे जे एक अद्वैत आहे, त्या बहिणाबाईच्या मधली जी राधा आहे, मृण्मयी मधली राधा आहे, ही कुठे ना कुठेतरी अशी आपल्याला सावलीसारखी ढवळताना दिसते. पुढे जाताना मी असं म्हणेन की ही जी शैली तुम्ही जी निवडली आहे, म्हणजे प्रशांत, एक वेगळी ओळख मला त्या निमित्ताने तुमची झाली. म्हणजे पुष्कळदा मगाशी महेशजींनी उल्लेख केलेलं जे लेखन आहे त्यातलं बरंचसं मी वाचलंय, परंतु मी कुठल्याही आता उल्लेख करणाऱ्या नावाची तुलना करत नाही, क्षमा करा. परंतु ग्रेस यांच्या कवितेतली एक डू आणि जीएनच्या लेखनामधली जी काळोखाच्या गोळेत धावत जाताना जांभळे रंग आपल्यावर पडत जातात, असं काहीतरी एक छान मिश्रण तुमच्या लेखनात जाणवतं आणि स्वागतशील गोष्ट आहे. ही एक वेगळी खोली
आणि एक पदर आहे. म्हणून म्हटलं तुलना कुठलीही नाही, तुमचं लेखन तुमचं आहे, म्हणून निवडताना तुम्ही कुठेही ते खाली जाऊ दिलं जात नाही. मला नेहमी वाटतं की कलावंताची आतली अशी एक आचरण संहिता असते. बाहेरची आचरण संहिता आपल्याला माहिती आहे, पण कलावंताची आपली आहे. हे किती खपेल, लोकप्रियते किती होईल, त्याला पुस्तकं पुरस्कार किती मिळतील, हे सगळं बाहेरचं आहे हो. शोध आतला असतो. म्हणजे लिहिताना जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा खोडलं असेल किंवा आमच्या विनोदजी पितळेंनी पुन्हा पुन्हा ती संहिता एका अर्थाने त्याचं परिष्करण केलं असेल, हा जो तुमचा लपंडाव चालला होता तो हातात मिळण्यापेक्षा अधिक देखणं आहे. न परी हरपले ते गवसे, हे जे गवसत नाही त्याच्यामध्ये कुठेतरी राधा आहे असं मला वाटतं. म्हणून सगळ्या पंचतत्वांतून राधा कशी शोधण्याचा प्रयत्न केलाय ते मित्रांनो, तुम्ही जेव्हा कदाचित बाहेरचं पुस्तकं असतील तर नक्कीच मुळातून तुम्ही जेव्हा वाचाल, स्वामीराज माझं नक्कीच स्वागत करतील त्या माझ्या घोषणेचं. त्यावेळेला मी जे फक्त निसटते कवडचे घेत पुढे चाललोय त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की या सोबतीनं आपल्याला ती राधा वेगळ्या प्रकारे शोधता येईल. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ही एक वेगळी शोधयात्रा आहे आणि त्या शोधयात्रेसाठी आपण सगळेजण या निमित्ताने एकत्र आलो आहोत. समारोपाकडे जाताना मी असं म्हणेन की ह्या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, हे सगळ्याच्या मुळाशी एक डंख आहे, एक दंश आहे. नुसते प्रश्न नाही आहे. तुम्ही त्याला प्रश्न म्हटलंय तो एक औपचारिक शब्द आहे, मी स्वागत करतो, पण मला तो नुसता प्रश्न नाही आहे. प्रश्नांना एक वेळ उत्तर असतं पण डंखांना उत्तर नसतं. ते आपले आपले असतात. फक्त उशिलाच माहिती असतं कवीच्या काळजाचं स्पंदन. फक्त उशिराच माहिती असतं कवीच्या काळजाचं स्पंदन. पण हे कुठंच बोलायचं नाही, हे तीच घालून घेते बंधन. त्याप्रमाणे हे जे आपल्याला आणि त्या काळोखाला माहिती असलेलं असं जे एक अम्लान बंधन आहे, ते बंधन कुठेतरी या सगळ्या मागे आहे. तो डंख तुमच्या सगळ्या लेखनामध्ये आहे. आता पुढे जाताना त्यांनी जे अनेक प्रश्न काढले ते तुम्ही वाचाल, पण काही प्रश्न कधी साधे वाटतात, आपण त्याचा विचारच केलेला नसतो. त्यांनी एका वाक्यात म्हटलंय की उत्तराचे गाव शोधणारे प्रश्न आहे. ही कल्पनाच छान आहे की म्हणून तुम्ही कवी असल्यामुळे उत्तराचे गाव शोधणारा प्रश्न नावाचा पण एक कविता संग्रह लिहू शकाल. आणि स्वामीराज या ठिकाणी आहेतच, आमचे आशिष साहेब, त्यांना तर हा आनंदच असतो की एखाद्या कलावंताला प्रकाशित करणं, पुस्तकालाच नव्हे तर त्याच्या आतल्या निर्मिती क्षमतेला. त्यामुळे ते होईल. त्यामुळे काव्यात्मकता त्याच्यामध्ये भरलेली आहे. या ठिकाणी त्याचा उल्लेख मुद्दामून करतो. मग कुठले कुठले त्याच्यात प्रश्न आहेत तर किती साधे आहेत पहा. अगदी साधं आहे. त्यांनी म्हटलंय की पावसाची रिमझिम सुरू झाली, मी हिरव्यागार डोंगरांतून कुशीतून ढगांची शाल पांघरून कोण नाचू लागतं. इथे ढगांची शाल पांघरून कोण नाचू लागतं, इथे मोर उत्तर नाही, इंद्रधनुष्य नाही, निसर्ग नाही, वारा नाही. या सगळ्या नवनिर्मितीच्या मागे एक जो चालविता धनी, बोलविता धनी, पृथ्वीला संजीवनी देणारा असा जो कोणी एक धनी बसलाय तो नाचतो का, तो हा सगळा खेळ खेळतो का. ही शाल डोंगरांना कधी दिसते का, रसिकाला दिसते, पण डोंगरांना कधी ती शाल दिसते का, हे डोंगरांचं पण दुःख आहे. आणि मला वाटतं की एक कलावंत म्हणून तुम्ही ते हुडकलंय, म्हणून या ठिकाणी ते प्रश्न सुद्धा ललित लेखाचं रूप होतात. याच प्रकरणात तुम्ही आजच्या समाजाला लागलेली एक वेगळी बाधा नकळत मांडली. हे सांगितल्यावर तुम्ही मला म्हणाल किंवा नंतर म्हणाल की दवणे सर हे अचूक तुम्ही टिपलं, किंवा आता तुम्ही प्रसिद्ध झाल्यामुळे तसं म्हणणारही नाही. पण एक लक्षात येईल आपल्याला की नेमकं आजच्या जगाचं एक सत्य ओघाने आले. त्यांनी म्हटलंय की हे प्रश्न आपल्याला का पडत नाहीत. प्रशांत म्हणतायत की माणसाला बुद्धी मिळाली तिथेच गडबड झाली. आता केवळ एका वाक्यावर किती बोलता येईल, अर्थात मी बोलणार नाही, पण बुद्धी दिली तिकडे गडबड झाली याचा अर्थ काय. पुष्कळदा संवेदनांचा शोध आपण आशिष साहेब संवेदनेने घेत नाही. आपण मेंदू आणि हृदय याच्यामधलं जे एक जगण्याचं अंतर आहे ते पार न करता
सगळेच गूढ प्रश्न मेंदूने शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या पलीकडे सुद्धा अवकाश निसटून जातं. अशा तऱ्हेचे काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांकडे आपण वळत नाही. आजचा इन्स्टंटचा काळ, चटकन उत्तरं, रेडीमेड प्रश्न, रेडीमेड उत्तरं, 21 अपेक्षित प्रश्न उत्तराची गाईड असतात, पण मित्रांनो 21 अनपेक्षित प्रश्नांची गाईड्स नसतात. ही जी हृदयाने शोधण्याची यात्रा आहे, ती यात्रा आज कमी होते. आणि त्यामुळे मनबाधा, विशेषतः युवकांनी, नव्या लेखकांनी जर आतला रियाज म्हणून वाचली तर मला वाटतं की तुमचं पुस्तक म्हणजे संवेदनांची कार्यशाळा पण होऊ शकते. मी व्यक्तींची म्हणत नाही, संवेदनेची कार्यशाळा ते हरवत आहे. आजही या ठिकाणी जो वयोगट आहे, मी कुणाला वयाने प्रौढ किंवा अमुक काही म्हणत नाही, परंतु जो अपेक्षित वयोगट असतो अनेक कार्यक्रमांना 20, 22, 18, मग लगेच आपल्याकडे उत्तर असतं हे परीक्षेचा काळ आहे, अमुक आहे. पण नसला काळ तरी काय आहे? मला म्हणायचं आहे, संवेदनांच्या प्रदेशात तरुणांना आणायला आपण कमी पडतोय. आमची पिढी कमी पडते. आम्ही आमचंच एक कोंडाळं करतोय, आमच्या कविता आमच्यात म्हणून टाळ्या घेऊन किती छान असं म्हणतोय. तसं नाही आहे. पुढेही यात्रा सुरू राहण्यासाठी पुढची पिढी नको काय यायला. म्हणून बुद्धीचा नुसता विकास होऊन चालत नाही, तर हृदयाचा विकास आणि बुद्धीचा विकास एकत्र आला तर सृजनांचा उत्सव सुरू होतो. आणि त्यामुळे मला वाटतं मित्रांनो, आपोआपच या पुस्तकामध्ये हृदय आणि बुद्धी याची सांगड घातलेली आहे. आणि अशा या हृदय आणि बुद्धीच्या साह्यानं न गवसणारं पण शोधातच श्रीमंती आहे अशा तऱ्हेचा एक वेगळी तृष्णा देणारा हा एक वेगळा, मी चुकून काव्यसंग्रह म्हणणार होतो, पण माझंच मला आवडतं, म्हणजे असा ललितबंध की ज्याला पण कवितेचं परिमाण लावावं अशा तऱ्हेचा एक श्रीमंत समृद्ध संवेदनांचा असा संग्रह तुमच्या हातून लिहिला गेला, याचा मला खूप तुमचा एक मित्र म्हणून, ज्येष्ठ मित्र म्हणून खूपच आनंद होतो. मित्र हो, अशा 6 एप्रिलला मी तरी येणं जमणार नाही असं मी त्याला सांगितलं होतं, परंतु मगाशी जाहीरच झालं आणि कौतुकही झालं. इथे मी तो उल्लेख करणार नाही, परंतु माझे इतके वाढदिवस आतापर्यंत साजरे झाले, परंतु माझा वैयक्तिक जन्मदिन महाराष्ट्राचा सांस्कृतिक दिवस व्हावा आणि त्यासाठी मंत्री महोदय व्हावे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने आपण दिलेलं हे एक बक्षीसच आहे. कुठल्याही भेटवस्तू नंतर संपून जातात, गुच्छही मावळतात, पण आजच्या दिवशी साक्षात रसिकराज असलेल्या आशिषजींनी कौतुक करणं आणि शाबासकी देणं हा केवळ एक सामान्य बुटका आनंद नाही आहे, तर राज्याने केलेला, महापौरांनी केलेला, मंत्री महोदयांनी केलेला तो सत्कार हा सुद्धा माझ्या स्मरणात राहील. सगळ्यांनी मिळून अभिनंदन तर केलं आहेच, परंतु सुरुवात जशी मी संत जोगा परमानंदांच्या कवितेने केली तशीच मनबाधेचा हा माझ्या निरूपणाचा समारोप पण मी माझ्या आवडत्या कवीच्या आवडत्या ओळी करणार आहे. आणि मला वाटतं की तुम्ही त्या मोठ्या कवीला दाद द्याल, ते म्हणजे महाराष्ट्राचे आणि सगळ्या भारताचे थोर कवी बाबा बोरकर. बोरकरांच्या अनेक कवितेमध्ये निळ्या रंगाची आणि कृष्णाची लयलूट आहे. म्हणजे केव्हा तरी जर संधी मिळाली तर बोरकरांचा निळा या विषयावर सुद्धा मला 2.25 तास बोलायला आवडेल, आणि नंतर चिठ्ठी आल्यावर मी 15 मिनिटं आधी बोलेल, कारण इतकी निळाई भरून त्यांच्या कवितेत आहे. आणि त्यामुळे तो एक निळाईतला कृष्ण, ती एक मृण्मयीतली राधा, हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ना तो बंध अनुबंध तुमच्या मनबाधेत जाणवतो. आणि मग तो कसा, तर बोरकर म्हणतात, तुला मला उमगला जिव्हाळा. मी आपल्याला विनंती करेन, नुसती कविता ऐकू नका, ती कानाने बघा. तुला मला उमगला जिव्हाळा, जन्मांचा पट फिटला ग. काय शब्दवैभव आहे. संवेदना पाहिजेत ना. पट शब्द जर कळला नाही पुढच्या पिढीला तर सगळं पटापट निष्ठून जाईल. तुला मला उमगला जिव्हाळा, जन्मांचा पट फिटला ग, आणि शब्दांचा प्रपंच सगळा कमळांसमया मिटला ग. शब्दांचा प्रपंच मिटतो, नकळत डोळ्यामध्ये अश्रू तरळतात, आणि ना शब्द आणि शब्दात आपण इतके गुंततो. खरं तर शब्द आपल्याला निशब्दाकडे नेतात, तेव्हाच कलाकृतीचा जन्म होतो. मौन होतो आपण, थांबतं बोलणं, विचार करायला लागतो. आणि त्यामुळे जाहीर एखादं अभिवाचन होतं त्यापेक्षा पाऊस येणार आहे की नाही
हे माहिती नसलेल्या ढगाळ संध्याकाळी आपल्या जिवलग खिडकीच्या जवळ बसून एखादी आतुर सर आपण कवितेच्या पानावर सांडत जेव्हा वाचतो तेव्हा ते खऱ्या अर्थाने वाचन असतं, ते खऱ्या अर्थाने सृजन असतं. आदरणीय मित्रमैत्रिणींनो, म्हणूनच शब्दांचा प्रपंच मिटून, तो पण साधा मिटून नव्हे, कमळांसम मिटून एकत्र यायला पाहिजे. तो आणि ती, कृष्ण आणि राधा, द्वैत, आपल्यातली शिव आणि शक्ती आपल्यामध्ये विखरून पडलेली आणि प्रचंड व्यग्रतेमुळे, अतिव्यग्रतेमुळे अस्ताव्यस्त झालेली आपली जी संवेदना आहे ती अशी एकवटून आतमध्ये जेव्हा चिंतनाची गुहा उघडते, आतली समाधी लागते, तेव्हा बोरकर म्हणतात, आलिंगन चुंबना विना. वा पुढे नंतर नुसतं आलिंगन आणि चुंबनाला वा म्हटलं तर स्वतःच्या घरी जाण्याची शक्यता कमी आहे. आणि काळ कुठला आहे तुम्हाला माहिती आहे, कोणाची नाव आहे. त्यामुळे वा आता राखून ठेवा. आलिंगन चुंबना विना सखी मिलन आपुले झाले ग. आलिंगन चुंबना विना सखी मिलन आपुले झाले ग. पहा 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 परसात हरीच्या रुमडाला सुम आले ग. आता रुमडाला सुम आले ग मध्ये आपल्याला अनेकांना, सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण एक आस्वादक म्हणून सांगत, रुमड म्हणजे उंबर, सुम म्हणजे फुलं. त्यामुळे उमराला फुल येणं दुर्मिळ, पण जणू काही हरीच्या परसातल्या उमराला, श्रीकृष्णाच्या परसातल्या उमराला जणू काही फुल आलं. कशामुळे तर आलिंगन नाही, चुंबन नाही, भेट नाही, दिसणं नाही, असणंच आहे आणि आपलं मिलन झालं. मला वाटतं असं आतलं मिलन होण्याची जी ओढ आहे तेव्हाच आपली आतली राधा जागी होते आणि कृष्ण बाधा होते. ती मनबाधा, ती कृष्ण बाधा समृद्ध करणारी ती आतली जखम उपस्थितांना, वाचकांना हो ही शुभेच्छा देतो. आणि अशा एका समृद्ध करणाऱ्या समारंभाला माझ्यासारख्या एका शब्द साधकाला बोलावलं, सन्मान केला, धन्यवाद देतो. खूप खूप आभार सर. प्रशांतदादा जरी तुमचा विद्यार्थी असला तरी माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांनी तुमची असंख्य व्याख्यानं शालेय वयापासून अगदी वय वादळ विजांचं पासून खूप ऐकलेली आहेत आणि तुमच्या शब्दांचा हा धबधबा आकंठ बरसत राहावा असं माझ्यासारख्या छोट्या विद्यार्थिनीला कायमच वाटत राहील. आणि यानंतर मी विनंती करेन माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांना की त्यांनी शुभेच्छा द्याव्यात आणि तुमचं मनोगत व्यक्त करावं. शुभेच्छा शब्दाला घाबरले. आजच्या या मनबाधा या प्रशांत निंगणकर यांच्या ललित ग्रंथाच्या प्रकाशनाला उपस्थित ठाण्याच्या आपल्या महापौर शर्मिलाताई, ज्यांना आता आपण ऐकलं असे ज्येष्ठ कवी प्रवीण दवणेजी, ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळेजी, आमचे मित्र महेश केळुसकरजी, रजनीश राणेजी आणि ज्यांच्यासाठी आपण सगळे इथे आलो आहोत असे प्रशांत निंगणकरजी. सुरुवातीलाच मी माझ्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रशांत निंगणकर यांचं खूप अभिनंदन, कौतुक आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि सुरुवातीलाच दोन गोष्टी सूचित पण करतो. एक माझ्याशी संबंधित आहे आणि दुसरी तुमच्याशी आहे. एक थोडीशी हलकी आहे, ती माझ्याशी संबंधित आहे, गंभीर आहे, ती तुमच्याशी संबंधित आहे. एक मी इथे का आलो ते सांगण्यासाठीची आहे आणि दुसरी तुम्ही घरी गेल्यानंतर काय होऊ शकतं यासाठीची आहे. आणि म्हणजे हलकी पहिली जी आहे ती ही आहे की मला एका पत्रकार मित्राने विचारलं की तू मन बाधा या पुस्तकाच्या प्रकाशनाला तर जाणारच ना. म्हटलं हो. पण त्याने म्हटलं बरोबर आहे, प्रशांतचं पुस्तक आहे, तू जाशीलच. म्हटलं स्वाभाविक आहे. कोणाला रवींद्र नाट्य मंदिर पु ल देशपांडे सभागृहात कार्यक्रम आहे, तुझ्या विभागातल्या वास्तूत आहे म्हणून तू जाणार आहेस. म्हटलं नक्की जाणार आहे. पुढे तेही म्हणाला की तुला बरीच तुझी जुनी मित्रमंडळी भेटणार आहेत म्हणून तू जाशील. म्हटलं होई खरं आहे.
पण म्हटलं चौथी गोष्ट तुला माहित नाही, ती म्हणजे त्या पुस्तकाचं नाव मनबाधा आहे आणि जिथे जिथे मन या शब्दाचा उल्लेख आहे ती मन की बात नंतर सगळ्या अशा कार्यक्रमाला जिथे मन उल्लेख आहे तिकडे मी जात असतो. आणि त्यामुळे आजकाल कोणी मला असं सांगितलं की मन लोणचं नावाचं दुकान आहे, मी जातो. मन वडा सांगितला खातो. आणि कुठेतरी मन सुरमय असते असं मला सांगितलं तर तेही आवडेल. पण हा हलका भाग माझ्यासाठी आहे, गंभीर विषय तुमचा आहे. धोक्याची सूचना मी तुम्हाला देतोय, कारण तुमच्या हातात हे अजून पुस्तक आलेलं नाहीये. आणि लवणेजी मी पुस्तक पूर्ण वाचलंय आणि या पुस्तकाची किंमत पण बऱ्यापैकी आहे. पण हे जेव्हा पुस्तक तुमच्या हातात येईल त्यावेळेला कदाचित माझं म्हणणं तुम्हाला अजून प्रासंगिक वाटेल. ते अशासाठी कारण एका वाक्यात जर सांगायचं झालं तर मगासपासून उल्लेख चाललाय राधा राधा राधा, राधेचा शोध आहे. आणि मग या पुस्तकामध्ये मनबाधामध्ये राधेचा शोध प्रशांत निंगडकर घेतायत तर ते प्राची वहिनींच्या संमतीने आहे. तुम्ही हे पुस्तक घरी घेऊन गेल्यानंतर धोक्याची सूचना ही आहे की वाचल्यानंतर सारखं जर पत्नीला म्हणालात राधा शोधतोय राधा शोधतोय तर काय होईल, ही तुम्हाला धोक्याची सूचना. पण हा प्रसंग आणि हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे. पूर्ण पुस्तक वाचल्यावर शेवटच्या प्रश्न या चॅप्टर मध्ये किंवा त्यात धड्यामध्ये प्रशांत आपलं मत मांडतोय. पण पुस्तक वाचताना लक्षात येतं की हा लेखक काहीतरी शोधतोय आणि ती राधा आहे. बरं, ती राधा काय आहे ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने समजायचा विषय आहे. त्यांनी तो मांडलाय, त्यांनी कुठेही हा दावा केला नाही की ती राधा मी सांगतो तशीच आहे. त्याच पद्धतीने विचार करा, तुम्हाला सापडेलच. मला सापडली आहे की नाही अनुत्तरित आहे. पण म्हणून हा एखाद्याला वाटला की शोध ग्रंथ आहे तर तो केवळ शोध ग्रंथ नाहीये असं माझं मत आहे. स्वाभाविक आहे की ज्याच्याबद्दल महेश कोळुसकर तुम्ही लिहिलं की ललित लेखन आहे, ललित गंध आहे त्याच्यामध्ये, हे सत्य आहे. पण म्हणून केवळ तेवढंच ललित लेखनाचा हा प्रकार आहे इतकं मी मानायला तयार नाही. हे पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर त्यात एक कविता आहे, माझ्या मते भीमराव त्यात काही गझला पण आहेत. आणि म्हणून कविता आणि गझलांच्या संग्रहामध्ये अक्षरांची मांडणी केलाय एवढंच पुस्तक आहे का? माझं मत नाहीये. एक वाङ्मयीन मूल्य असलेलं साहित्य इतक्यापर्यंत त्याचा परिचय आहे का? तर तो आहेच. पण मनबाधा हे पुस्तक इथपर्यंत सीमित नाही. आणि त्यामुळे मला जे वाटलं मनबाधा ते या ठिकाणी मी मांडतोय. कदाचित ते प्रशांतचं मत असेल नसेल, पण माझं पक्क मत आहे. आणि ते म्हणजे हे मनबाधा हे पुस्तक एका साधना करणाऱ्या साधकाचा आध्यात्मिक प्रवास आहे. आणि जे काही थोडं मी प्रशांतला ओळखतो तो साधक आहे याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. तो साधना अनुग्रहाच्या रूपाने काय करतो हे जाहीर त्याने करण्याची गरज नाही. पण हे पुस्तक मात्र नक्की ती राधा शोधताना त्याच्या आध्यात्मिक प्रवासातल्या टप्प्यांचं प्रवास वर्णन आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने त्याचं मूल्य हे खूप जास्त आहे. बरं, ही सगळी मांडणी करताना माझ्यासारख्याच्या मनात हाही प्रश्न आला, हे लिहिलं, हे अनुभवलं, हे मांडलं, हा प्रशांतचा प्रवाह आहे की प्रवास आहे? आणि मग उत्तर मला चटकन सापडलं की प्रवाह जो असतो त्याला
100% वेळेला दिशा असतेच असं नाही, असूही शकते नसूही शकते. प्रवाह हा ठरवूनच होईल, असूही शकतं नसूही शकतं. पण प्रवास जो आहे, म्हणून ज्याचा उल्लेख मी आध्यात्मिक प्रवास केला असं म्हटला, त्या गोष्टी ठरवूनच्या आहेत, कधी थांबूनच्या आहेत, कधी लगबगीने आहेत, कधी धावून आहेत, कधी अंतर्मुख करून गेलेल्या आहेत. आणि म्हणून हा आध्यात्मिक प्रवास आहे. आणि याला आध्यात्मिक प्रवास म्हणायचं याचं कारण, तो स्वतःच्या पुस्तकात लिहितोय की राधा ही एक शक्ती आहे. त्याच्या मनात असलेली राधा ही, जसं तुम्ही म्हणालात, व्यक्ती नाहीये, ती एक शक्ती असल्यामुळे तिच्या शोधात तो निघालाय. आणि ती शोधणं, याला आध्यात्मिक प्रवास मी यासाठी म्हणतो. याचं कारण आपल्याला संतांनी हेच तर सांगितलंय, जे निर्गुण निराकार आहे ते सगुण साकार म्हणे शोधायचं, म्हणजेच तर देव शोधायचं आहे. जे इतकं व्यापून टाकलेलं आहे निर्गुण निराकार रूपी, ते सगुण साकारामध्ये मूर्तीरूप होणं, त्यात तर देवत्व आम्ही पाहतोय. आणि म्हणून प्रशांतने हा प्रवास निर्गुण निराकार, जे असं आहे की हातात सापडणार नाही, कुठे मी त्याला शोधू, आणि त्याला प्रत्यक्षामध्ये जीवनात आणताना येणाऱ्या माझ्या संवेदना, प्रतिकूलता, अडीअडचणी, वळणं, याचं केलेलं वर्णन आहे. आणि म्हणून हा निर्गुण निराकार ते सगुण साकार शक्तीचा, त्या शक्तिरूपी राधेचा शोधण्याचा हा प्रवास आहे. मला याही गोष्टीचा उल्लेख करायला लागेल, तो म्हणजे या पुस्तकाचं नाव मन बाधा असं ठेवलेलं आहे, मन दोष असं ठेवलेलं नाही. त्याने विचार केलाच असेल, पण माझा विचार पक्का आहे की बाधा ही आणि दोषही दोन्ही वेगळ्या गोष्टी यासाठी महत्वाच्या आहेत की ज्या गोष्टींचा अभ्यास मला करायला आवडतो, त्यानुसार बाधा ही आपल्या देहाशी संबंधित अंतर्गत व्यवस्था आहे. दोष 100% तसं नसेल. दोष हा पिढ्यानपिढ्या, जन्मजन्मांतर आणि जन्मकर्माने माझ्या आत्म्याबरोबर आलेला असेल. आणि म्हणून मन बाधा म्हणताना सुद्धा हा लेखक आजच्या देहिक आणि ऐहिक आयुष्यामध्ये आपल्या आध्यात्मिक प्रवासात काय काय गोष्टी वाढवून ठेवल्या आहेत, हे प्रश्न मांडणार आहे. मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा की त्यांनी ज्या महत्वाच्या गोष्टींना स्पर्श केला, त्यामध्ये पंचमहाभूत तत्वांना केला. समुद्र म्हटलंय, पण पृथ्वी, आग, तेज, वायू, प्रकाश, या पंचमहाभूतत्वांनी निसर्ग बनलेला आहे. आणि म्हणून निर्गुण निराकार कुठे आहे, तर तो शब्दांकित नाही, तो दिसणारा नाही, तो निसर्गात तो पाहतोय असं माझं मत आहे. आणि म्हणून या पंचमहाभूतत्वांच्या सगळ्या रस्त्यांना तो धुंडाळतोय. म्हणून तो भाष्य करतोय पृथ्वीवर, आपवर, प्रकाशवर, समुद्रावर, कारण त्या निर्गुण निराकाराचा शोध आहे. आणि ते शोधताना मला जर शोधायचं असेल आजच्या देहिक अवस्थेत एक साधक म्हणून, तर त्याला मर्यादा घालणाऱ्या गोष्टी काय आहेत, तर त्या षड्रिपू आहेत. आणि म्हणून त्या षड्रिपूत असलेल्या लोभ, वासना, माया, क्रोध, मोह, मत्सर, या गोष्टींवर तो भाष्य करतोय. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल पुस्तक वाचल्यावर, तो राधारूपी शक्तीला मानवरूपी भक्तीशी संबंध जोडताना म्हणतो, पंचमहाभूतत्वातल्या निसर्गातल्या समुद्राप्रमाणे तू अथांग आहेस, पण मी मानवरूपी असलेला भक्त, माझ्या भक्तीला त्याचा शब्द किनारा आहे, म्हणजे मर्यादा आहे. आणि या प्रवासातल्या स्पष्ट गोष्टींवर उल्लेख करताना तो देहिक बरोबरीने पारलौकिक
दोन्ही स्तरावर दोन तत्व म्हणून त्यातली उत्तर शोधायचा प्रयत्न करतो, असा माझा त्यातला समज आहे. केवळ एवढंच नाही, या पुस्तकामध्ये आपण म्हणालात ते खरं आहे दवणेजी, पुस्तकाची पानं वाचल्यावर वाह मजा आली, काय आनंद आहे, इथपर्यंतची प्रतिक्रिया कदाचित येणार नाही, ती न येणंच हेच या पुस्तकाचं यश आहे. आणि माझ्यासारख्याला वाटतं की प्रशांतने उंची कुठपर्यंत घातली आहे पुस्तकातली, तर या आध्यात्मिक प्रवासात मृत्यूनंतरचं जीवन यालाही तो स्पर्श करतो. बरं, त्या जीवनाला स्पर्श करताना त्याने स्वतःला मर्यादा घातल्या नाहीत आणि वाचकांनाही म्हणतो तुम्ही मर्यादित होऊच नका. पण हे करत असताना मृत्यूनंतरच्या जीवनात आत्मारूपी जाण्याआधी करणाऱ्या षडोपचार किंवा कर्मकांडातल्या गोष्टींवर मात्र तू बोलतोय. आणि म्हणून हे पुस्तक लिहिताना त्याला असंख्य रात्रीची झोप आली नसेल. हे पुस्तकाचा विचार मनात घोळताना तो असंख्य वेळा जेवला नसेल, किंवा हे पुस्तक प्रत्यक्ष कागदावर उतरवताना शब्दांशी केलेला व्यवहार हा शब्दही त्याच्या पुस्तकात आहे, हा एका वेगळ्या उंचीचा असेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. तो देहाबरोबर आलेल्या वलयांची चर्चा करतो. आणि माझ्यासारखा माणूस मानतो की आपल्या देहात आत्मारूपी जीवनात येणारी वल ही जन्म कर्म जन्मजन्मांतराची असतात, काही ऋणानुबंध असतात. त्या ऋणानुबंधातना मुक्त मिळण्याचा मार्ग विमोचनाचा असेल तर त्याआधी वलय आहे ती कळलीच पाहिजे. आणि त्या वलयांचा सुद्धा उल्लेख या पुस्तकामध्ये प्रशांत त्या ठिकाणी करतो आहे. प्रशांत या पुस्तकातून दोन अजून महत्वाच्या गोष्टी मांडतो ज्या मला विशेष रूपाने मांडायचे, आणि ते मी मुद्दामून लिहून आणले. या सगळ्या पुस्तकात ललित ग्रंथ असला तरी तो जी विधानं करतोय ती एका तत्वज्ञानाचा अभ्यासक किंवा तार्किक किंवा तात्विक उपदेश असावे इतकी गंभीर विधानं त्यातली करतोय. तो मांडतोय स्वतःच्या मनबाधात लिहिताना गोफांची गुंफता करताना गुंत्याचं भान नसेल तर सगळं गणित कोलमडतं. आपल्या मनातल्या असलेल्या गोफ खोलायचा असेल तर त्याच्यात गुंता काय आहे याचं भान नसलं तर सगळं गणित कोलमडतं. तो विधान करतोय. तो विधान करतोय की जीवन भौतिक सुखांनी फेसाळलेले, आपलं जीवन सर्व भौतिक सुखांनी फेसाळलेले, पण तो फेस जेव्हा खाली बसतो तेव्हा जी जाणीव होती ती खऱ्या सुखाची जाणीव होती. तो विधान करतोय चित्ता ज्या वेळेला अग्नी दिली आहे त्यावेळेला चितेशी त्या भोवती उभा राहणाऱ्या सर्व चितेला साक्ष देणाऱ्या व्यक्ती संदर्भात भडभडणाऱ्या अग्नीपुढे उभी असतात. त्या चितेच्या अग्नीला म्हणतोय भडभडणाऱ्या अग्नी समोर जी उभी असतात ती माणसे आहेत की नाती आहेत. तो विधान करतो, आपल्याला विचार करायला लावतोय. महापूर ज्या वेळेला येतो तेव्हा महापुरात लवाळी जी असतात ती वाचते, पण वणव्यामध्ये कोणीही वाचत नाही. आणि म्हणून यात सुद्धा निसर्गाचा निर्गुण निराकाराचा शोध करताना तो विधान करतो, जाणीवा जमवून आल्या, आपल्याला जाणीवा ज्या आहेत त्या जमून आल्या तरी नेणीवांची गणिताची बेरीज शून्यच होत असते. आणि म्हणून जाणीव आणि नेणीव पंतकृपाच आहे ती. आणि म्हणून या पद्धतीचा उल्लेख करताना पुढे तो म्हणतो प्रश्न चिंता आणि चौकटीमध्ये अडकलेल्याला जगण्याचा मोकळा श्वास घेता येत नाही. अशा असंख्य विधानात मी सगळी त्या ठिकाणी वाचत नाही, पण हे पुस्तक म्हणजे त्यांनी लिहिलेल्या या सगळ्या गोष्टी ची तात्विक विधानं सुद्धा आहेत. एका अर्थाने पाहिलं तर
हा असा लेखक मला वाटतो की जो आपल्याच पुस्तकाच्या माध्यमातून अक्षरांची मांडणी करताना स्वतःच नवीन व्याख्या निर्माण करतोय. आणि मग त्यामध्ये या पुस्तकात तो सुख, प्रेम, माणूस आणि मत्सर याची अशी चपखल व्याख्या करतोय की ती अन्यथा आपल्या जीवनात बघितली, डोकावलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मला तर तो काही ठिकाणी प्राणी मित्र सुद्धा दिसतो. त्याचं कारण या पुस्तकामध्ये मधमाशाच्या पंखांना सुद्धा आवाज असतो. नसेल तुम्हाला आणि मला जाणीव. तो त्याबद्दल बोलतोय. घरामधला श्वान, कुत्रा ज्यावर प्रेम आपण तेवढे वेळाच करतो जोपर्यंत तो आपल्याशी करतो. चुकून त्याचं नख आपल्याला लागलं तर तो पशु असला तरी आपल्यातलं पशुत्व जागं होतं आणि आपण त्याच्यावर हल्ला करतो. तुम्हाला प्राणी मित्र दिसतोय. तो पिंड ते ब्रह्मांड यांची चर्चा करताना कावळ्याचं महत्व सांगतोच आहे, पण बरोबर चिमणी काय घेऊन जाते आणि ती तिची गरज काय असते. बगळा समुद्र किनाऱ्यावरून त्या पिंडाच्या लावलेल्या 3 गोळ्यांकडे काय बघून म्हणतो याचा उल्लेख सुद्धा तो करतो. आणि म्हणून हे पुस्तक केवळ ललितबंधाचं आहे असं मला वाटत नाही. याची व्याप्ती त्या ठिकाणी मोठी झालेली दिसते. आणि म्हणून या पुस्तकात अद्भुत अशा पद्धतीचा वाङ्मय नेता आध्यात्मिक प्रवास सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. मला अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे माझ्या पाहण्यात आलेला पहिला लेखक आहे की जो निसर्गाचं वर्णन, निसर्ग म्हणजे स्त्रीच आहे असं करतो. तो पुरुष आहे की स्त्री या वादाचा मुद्दा नाही. पण मला असं वाटलं की त्याने केलेलं वर्णन त्याच्या शब्दातच सांगायचं झालं तर, अमावस्येच्या रात्रीला ज्यावेळी अंधार दाटून येतो त्यावेळेचे आकाश साध्या डोळ्याने दिसत नाही आणि मग तिचं रूपक करतो तो स्त्रीच्या एका ज्या विशिष्ट अवस्थेची आठवण करून देते ते आकाश. पुढे म्हणतो तसेच ज्यावेळी ग्रहण लागते चंद्राला त्यावेळेचे आकाश हे गर्भवतीच्या उजळणाऱ्या चेहऱ्याप्रमाणे भासू लागते. निसर्गातल्या सर्व गोष्टींना स्त्रीची उपमा तो देतोय. आणि पुढे म्हणतो पावसाळ्यात आकाश भरून येते, विजांचा कडकडाट होतो, ढगांचा कडकडाट होतो, आकाश त्यावेळी गर्भवतीच्या कळा देत असते. तो पुढेही म्हणतो की आकाशातून पावसाचा शिडकावा होऊ लागला, मातीचा गंध पसरू लागला, त्यावेळी आकाशही मातीच्या उदरातून मातेप्रमाणे गंधाळते. आणि म्हणून याचाही आवर्जून उल्लेख करायला लागेल की हे पुस्तक माझ्या पाहण्यातलं पहिलं पुस्तक आहे जे आभाळ आणि निसर्गाला स्त्री रूप जाणून ठासून देतं. भीमराव, तुमच्यासाठी अजून खूप मोठं काम आहे पुस्तकात प्रशांतने केलंय. म्हणजे मी तर त्याला म्हणेन की तू आता गझलकार पण हो. मला आवडलेला 2 कदाचित त्यातून गझल सुरू होईल आणि तुम्हालाही सूर ताल सापडेल. तो लिहितोय, प्रेम कधी केलं होतंस तिच्यावर, प्रेम कधी केलं होतंस तिच्यावर, व्यवहार दळला होतास जात्यावर. पुढे तो म्हणतोय, मला पिंडदान करतानाही तू हसत होतीस, मला पिंडदान करतानाही तू हसत होतीस, मला आज तू जास्त आनंदी दिसत होतीस, कारण माझं पिंडदान चालू आहे. आणि त्यामुळे या पद्धतीचं लेखन करणारा हा लेखक आणि त्याचा हा आध्यात्मिक प्रवास आणि तो दैहिक माध्यमातून पंचमहाभूतत्वाच्या धांडोळ्यातून असला तरी मला असं वाटतं त्याचं हे लेखन म्हणजे केवळ राधा शोधण्याचा धांडोळा नाही, त्या शक्ती शोधण्याचा धांडोळा नाही, काहीतरी मिळावं म्हणून केलेली धावपळ पण नाही. तो धांडोळाही नाही, तो धावपळही नाही, ती धावही नाही, पण तो जे शोधतोय ते रूप दिसण्यासाठीचा त्याचा धावा आहे असं माझं मत आहे. आणि तो धावा
मला असं वाटतं मनस्थिती रूपामध्ये परमपूज्य पंत महाराज बाळेकुंद्री यांनी त्यांच्या पदात दत्त प्रेम लहरी मध्ये म्हटलंय त्यातल्या ओळींमध्ये मला दिसतो आणि तेवढाच मुद्दा मी या ठिकाणी मांडतोय. आणि त्यातला धावा मला जो दिसतोय त्याची मनस्थिती अशी दाखवते. धाव पावरे अवधूता माय बापतू बंधू सोयरा धाव पावरे अवधूता. याने माया या विषयावर लिहिलेलं आहे. मायातीत तू माया चालका माय तू जगा विश्वपालका हरिहर विधी तुझी सर्वथा धाव पावरे अवधूता माय बाप तू बंधू सोयरा धाव पावरे तू अवधूता. पंचमहाभूतांचा उल्लेख केलाय. पंत म्हणतात भूत पंचके त्रिगुण विस्तार चिद्विलास तू प्रगट साचार स्थिर चर रूपे नटशी अनंता धाव पावरे अवधूता माय बाप तू बंधू सोयरा धाव पावरे अवधूता. प्रेमाचा उल्लेख प्रशांत करतोय. प्रेम वाडाया धरिशी आकार दीन तारणी अससी तत्पर काळ दंडना तूची समर्था धाव पावरे अवधूता माय बाप तू बंधू सोयरा धाव पावरे अवधूता. शेवटला जे रूप शक्ती शोधण्यासाठी तो धावतोय. वर्म नातुंडे भक्तीचे मला ठेवी चरणी त्वरित दयाळा रूप दाखवणी रूप दावनी शांतवी दत्ता. या शांतीच्या शोधात ते रूप शोधण्यातला राधा शोधण्यातला जो प्रवास आहे त्यातला धावा असल्यामुळे धाव पावरे अवधूता माय बाप तू बंधू सोयरा अशा या अति गंभीर आणि मराठी साहित्यातल्या वेगळी छटा निर्माण करणाऱ्या पुस्तकाला आणि त्या लेखकाला माझ्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप आभार सर. या पुस्तकामधल्या अनेक गोष्टींचा उल्लेख झालेला आहे. अगदी नेमकं काय आहे या पुस्तकामध्ये. निसटच जाते वय आणि वेळ. निसटत जाते वय आणि वेळ. काही शोध मात्र तसेच राहतात. ते मागे ठेवून बरेच प्रश्नही पडलेले असतात. आणि मग अशा वेळी आपली आत्ममग्नता तोडावी आणि आपली तपस्या भंग करावी. लागला तर डोळा लागू शकतो आणि मिटले तर डोळेही मिटू शकतात. अंधार दाटला तर दाटून येते सारे. अंधार दाटला तर दाटून येते सारे. चिरनिद्रेचा भास झाला तर होऊ द्या. सभोवताली नातेवाईक जमू लागले तर जमू द्या. दुःखाचे आवाज कानी पडू लागले तर पडू द्या. सगळा पसारा तसाच राहिला तर तोही दिसू द्या. जेव्हा जर कोणी दूरवर कोसो मैल अंतरावर उभं राहून पांढऱ्या आकृतीमध्ये दिसू लागले तर दिसू द्या आणि त्या आकृतीला मन मुराद हसू द्या. तू चालत राहा, तू चालत राहा. एवढा मार्ग आणि हा प्रवास संपेपर्यंत चालत राहा. कुठे भडभडणाऱ्या अग्निज्वालांच्या तोंडून कामी पडेल एक शांत, संयत, निर्मळ आणि प्रेमळ जग. राधे राधे राधे. आज ज्येष्ठ कवी, लेखक, व्याख्याते प्रवीण दमणे सर यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने मी विनंती करते की त्यांना आपण काय शुभेच्छा, कोणत्या शब्दात आपण द्याव्यात त्यांना, किंवा आपण त्यांना काय गिफ्ट द्यावं. तर मला असं वाटतं की त्यांना आपण विठ्ठलाची मूर्ती देऊया आज. कारण ज्ञानेश्वरीवरती त्यांचा गाढा अभ्यासही आहे आणि दररोज ज्ञानेश्वरींचं त्यांचं वाचन पारायण आहे. तर मी विनंती करते आहे की आशिषजी त्यांच्या हस्ते त्यांना आपण विठ्ठलाची मूर्ती आणि तुळशीहार त्यांना आपण देऊया आणि अर्थातच त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात.
क्या बात आहे. तर असं पुस्तक प्रकाशन आणि असा वाढदिवस असा योग खूप क्वचित खरं तर जुळून येतो. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानेन आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते. खूप खूप आभार.